खरवस चायना खरं नवीन चायना खरवस हे मी चायना ग्रास घेतलेले आहे. अर्धा पॅकेट घेतलेलं आहे मी. इथे बदाम आणि पिस्ता कापून ठेवलेले आहेत. ही सब्जा घातलेला आहे भिजत मी इकडे. 100 ग्राम साखर घेतलेली आहे. वेलची पावडर घेतलेली आहे आणि कलर घेतलेला ऑरेंज कलर. दूध गरम करून झालेलं आहे आपल्या. आता काही ना शिजवून घ्यायचं आपण. आता चायना पहिले भिजून ठेवलं म्हणजे भिजून ठेवलेलं होतं. चायना शिजवून घ्यायचं आपण त्याला चांगलं मस्त गाळ होईपर्यंत. आपला चायना ग्रास पूर्ण विरघळलेला आहे. आता मग साखर टाकूया आणि हलवूया. मी 100 ग्राम साखर घेतलेली आहे. तुम्ही घालून घ्यायचं आपण 2 मिनटं. आणि दूध गरम झालेलं आहे. आता दूध टाकायचं हे चायना गरम केलेलं आपण हळूहळू टाकायचं. दूध नसेल ना हळूहळू टाकून ते हलवायचं चांगलं. आपल्याला पूर्ण हलवून घ्यायचं आहे. पूर्ण थंड होईल. नॉर्मल थंड होईपर्यंत बाहेर ठेवणं ते 3 तास ठेवायचं फ्रीजमध्ये. जास्त एक उकळ येऊन द्यायचं आहे. जास्त मोठा नाही, जास्त एकच उकळून द्यायचं आहे. आता उकळ आलेलं आहे दुधाला. तर बंद करून घ्यायचं गॅस आपल्याला. आता जरा नॉर्मल आल्यानंतर ठेवायचं करायला घ्यायचं आपल्याला. मी त्यावेळी खाली सब्जा टाकलेला आहे. जरा थोडं दूध टाकूया याच्यामध्ये आपण. हे थोडं ऑरेंज कलर टाकूया म्हणजे छान दिसायला मस्त वाटेल. ढवळून घ्यायचं कलर टाकल्यानंतर. थोडे काजू पिस्ता आणि बदाम टाकूया. थोडी वेलची पावडर टाकूया. खूप छान लागतोय चायनाचा खरवस. बरोबर तर वेलची टाकूया वरनं आपण. तर काजू बदाम पिस्ताने बदाम टाकूया. थोडीशी वेलची पावडर टाकूया. असं 3 घंटे असं ठेवायचं आपल्याला. हलवायचं अजिबात नाही. 3 तासानंतर मग ते खरवस तयार होणार आहे. बघू शकता की सुंदर खरवस तयार झालेलं आहे. वाव का मस्त आलेलं आहे ना खरवस तयार. बघू शकता का मस्त आलेलं. मी खालीच करून ठेवलं होतं. असंच खरवस तयार होते. तुम्ही नक्की करून बघा. मग नक्की व्हिडिओ आवडे शेअर करा, सबस्क्राईब करा. चायना खरवस याला म्हणतात. खूप छान लागतो. हे पॅकेट मिळतं ते त्यासाठी पॅकेट मिळतो आपल्याला चायना ग्रासचं. ते आणायचं. मी 2दा करून घेतलेलं अर्ध्या पॅकेटमध्ये. आता जे तुम्ही सगळं होतं एवढे सगळे 2 वेळा करून. बाय. चायना ग्रास असं पॅकेट असतं एव्हरेस्ट म्हणून. अगर एव्हरेस्ट खूप छान लागतो हे.